समज तू एक दिवसाचा मुख्यमंत्री बनला किंवा तुझ्या हातात पॉवर आली, तू काय करतो? अरे यार तू तो मजाक है क्या? हेलिकॉप्टरचं वर हे करायचं. हेलिकॉप्टर नाही, हेलिकॉप्टर. सगळे मित्रांना गाडी देणार. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आपण HD शाळेजवळ आलेला आहे. तर इथले पोरं जर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनले तर त्यांनी काय करणार आहे आपण त्यांना ते विचारणार आहेत. सगळे आपल्यासोबत गँग आहे. तर पहिला हॅलो, तुझं नाव काय? ज्ञानराज जमदाडे. कितवीला आहे? 10वीला आहे. समज तू एक दिवसाचा मुख्यमंत्री बनला किंवा तुझ्या हातात पॉवर आली, तू काय करतो? पहिल्यांदा ही शाळा पोरींचे पोराचे वेगळे करणार. कशाला? हे पोराचं नाव खराब करते तो. कशाला? ते काय बी सर शिवाय बिवा तिथे ही बिले करते. मग अजून काय करणार? फक्त एवढंच? नाही, आपले पोरं चालत येतात लांब ना, त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरचं वर हे करायचं. हेलिकॉप्टर नाही, हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर आणणार. मग तुमच्या शाळेत हेलिकॉप्टर उतरायला जागा नाही की? त्याच्यासाठी पण आपण वर करू की डायरेक्ट शाळेत नावावर करून घेणार आहे. आपल्यासोबत अजून काय? तुझं नाव काय? व्यंकटेश गुंडला. कुठलं, कितवीत आहे? 10वी. कुठली शाळा? अरे बाई, समज तू एक दिवसाचा मुख्यमंत्री बनला, तुझ्या हातात लय मोठी पॉवर आली, तू काय करतो? सगळे मित्रांना गाडी देणार. गाडी कुठली? गाडी तेच कुठली? कुठलं पण जे आवडतं ती सगळ्यांना घेऊन देणार. किती मित्र आहेत तुझे? 50-60. 50-60. किती रुपये जाईल मग तुला? 30 करोड. 30 करोड. सगळ्यांना गाडी घेऊन देता. मग अजून काय करणार? गाडी सोडून पेट्रोल लागते त्यात. त्यांचं त्यांनी पैशाने का, त्यांच्याकडे पैसे नसले तर आम्ही देतो. तू तेवढं समज. फक्त एकच दिवस, तू एक दिवसात काय काय करू शकते ते सांग. एक दिवसात शाळा बंद करणार. कशाला? हे शिकवत. अजून काय करणार? अजून सगळ्या पोरांना अभ्यास बंद. हा. मग काय कर, शिकले नाही तर कसं मोठे होणार तुम्ही? एक दिवसासाठी असते. एक दिवसासाठी बंद करणार आहे? आपला भाय लय हसायला झालं तुझं. झालं की तू म्हण रे, लाजू नका रे.